नमस्कार मंडळी. लगेच भूक लागली तर अशा वेळेस आपण काय बनवावं आणि काय खावं असं आपल्याला होते. जर आपल्या घरात कुरमुरे असतील तर बिना गॅसशिवाय आपण ही कुरमुरीची भेळ झटपट स्नॅक्स रेसिपी बनवू शकतो. गॅस न पेटवता कुरमुऱ्याची अतिशय चटकदार आणि तिखट मस्त खमंग भेळ आपण घरच्या घरी बनवू शकतो. घरच्या घरी मसाला तयार करू शकतो. तर त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे तर बघा. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, काळं मीठ आणि जर तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना घ्या. माझ्याकडे थोडासा वाळलेला पुदिना होता तर मी अर्धा चमचा पुदिन्याची पावडरसुद्धा घेतली आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे. त्यानंतर कुरमुरे घ्यायचे आहेत. कुरमुऱ्याची भेळ ही अशी रेसिपी आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी आणि झटपट रेसिपी आहे आणि ही कुणीही सहज करू शकते. तर आपण कुरमुरे घेतलेले आहे. आपल्याला किती भेळ बनवायची आहे त्यानुसार कुरमुरे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण फरसाण घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, फुटाणे घेतलेले आहे आणि मसाला. जेवढे कुरमुरे जेवढं आपलं साहित्य आहे त्यानुसार आपण यामध्ये मसाला टाकणार आहे. तर 2 चमचे मी जो मसाला आपण तयार केलेला आहे तो टाकलेला आहे आणि पाव चमचा लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण कोथिंबीर तुम्ही अर्धा 1 तास आधी स्वच्छ धुवून काढा आणि ते कपड्यामध्ये गुंडाळून काढा, जेणेकरून ते सुकी होईल, म्हणजे आपली भेळ ओली होणार नाही. जर आपण याच्यामध्ये ओलसर साहित्य टाकलं लगेच तर भेळ खाताना ओलसर लागते, ती नरम होते, कुरकुरीतपणा कमी होतो. तर त्याच्यामुळे तुम्ही कोथिंबीर सुकी कापा, म्हणजे त्याचा ओलसरपणा कमी करा. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करा. याच्यामध्ये साधंही मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता. 1 पळी तेल घ्यायचं आहे. तेल टाकणं ऑप्शनल आहे, परंतु तेल टाकल्यामुळे जो आपण मसाला मीठ वगैरे टाकलेलं आहे ना ते आपल्या कुरमुऱ्याला व्यवस्थित लागते, म्हणजे चिटकते. त्यासाठी तेल टाकणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याच्यामध्ये जर आपण कोथिंबीर टाकली नाही तर अशा प्रकारची ही भेळ आपण बरेच दिवस करून ठेवू शकतो आणि ज्यावेळेस खायला घ्यायचे त्यावेळेस आपण कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, लिंबू वगैरे टाकून खाऊ शकतो. म्हणजे एक भेळीचं प्रीमिक्स आपण तयार करून ठेवू शकतो. फक्त यात कोथिंबीर टाकायची नाही, बाकीचं सर्व साहित्य टाकायचं आणि व्यवस्थित ते मिक्स करून हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं. जेव्हा खायला घ्यायचं तेव्हा इतर साहित्य टाकायचं आणि खायला घ्यायचं. तुम्हाला जर अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल म्हणजेच घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर बघा, भेळ मस्त आपली करून तयार झालेली आहे. तर यामध्ये तुम्ही आता कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे. तर मी खाताना यावरती कांदा घेणार आहे आणि टोमॅटो घेणार आहे, जेणेकरून हा कुरकुरीतपणा कायम राहील, कमी होणार नाही. बरेच लोक जेव्हा भेळ तयार करतात तेव्हाच ते सर्व साहित्य एकत्र टाकतात, मिक्स करतात, परंतु त्याने कुरमुरे नरम होतात आणि खायला अशी मजा येत नाही. मी जेव्हा खायला घेते तेव्हाच त्याच्यावरती कांदा आणि टोमॅटो टाकते आणि लिंबू पिळते. तर बघा, तुम्हाला कशा प्रकारे भेळ बनवायची तशी तुम्ही बनवू शकता. आता वरून कांदा, टोमॅटो आणि लिंबू, मस्त कुरमुरीत हेल्दी आणि टेस्टी तसेच खमंग आणि स्पायसी रेसिपी तयार झाली आहे. कमी वेळामध्ये झटपट रेसिपी आपली तयार झाली आहे. भूक लागली की लगेच बनवा कुरकुरीत, तिखट, चटपटीत भेळ घरच्या घरी. भेळ बघून कदाचित तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. तर रेसिपी बघून अवश्य करून बघा, खाऊन बघा आणि भेळ कशी झाली हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.